नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 26 मे 2026चे जेवढेही महत्त्वाचे 10 चालू घडामोडीचे प्रश्न आहेत, जे रोज सकाळी 6 वाजता आपण बघत असतो. तर हे प्रश्न आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. बुलेट रॅपिड फायरची जी चालू घडामोडीची सीरीज आहे, खूप छान पद्धतीने रोज सकाळी 6 वाजता चालू असते. तुम्हाला रोज बघायचं आहे. तुम्ही जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रापर्यंत लिंक शेअर करा. जर व्हिडिओला आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा. बघत अत्यंत महत्त्वाचे आजचे 10 प्रश्न. तत्पूर्वी मागच्या लेक्चरमध्ये जो शेवटचा प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर अगोदर आपण जाणून घेऊयात. नुकतेच ताश्कंद येथे पार पडलेल्या आशियाई बॉक्सिंग अंडर 15 आणि अंडर 17 चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? या स्पर्धेमध्ये भारताने एकूण 27 पदके जिंकलेत. पर्याय क्रमांक 4 लक्षात ठेवा, IMP आहे. चला बघत अत्यंत महत्त्वाचा आजचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. नुकतेच कोणत्या राज्यातील सरस्वती वन्यजीव अभयारण्यात ज्योतिषशास्त्राच्या संकल्पनेवर आधारित नक्षत्र वाटिका नावाचे उद्यान विकसित करण्यात आलेलं आहे? हे ज्योतिषशास्त्राच्या संकल्पनेवर आधारित नक्षत्र वाटिका नावाचे काय उद्यान सुरू करण्यात आलं आहे सरस्वती या वन्यजीव अभयारण्यामध्ये. आणि सरस्वती वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात असेल तर ते आहे हरियाणा. पर्याय क्रमांक 4 हरियाणा, ज्याची राजधानी आता चंदीगड. हरियाणा लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. बघूयात आपण हरियाणाविषयी अधिक माहिती. हरियाणा जो राज्य आहे, या राज्याची राजधानी चंदीगड आहे. मात्र त्याची निर्मिती झाली होती 1 नोव्हेंबर 1966 मध्ये पंजाब प्रांतामधून. 1 नोव्हेंबर 1966 पंजाब, हरियाणा आणि चंदीगड वेगळे झाले होते. मुख्यमंत्री आहेत सध्याच्या घडीला नायब सिंह सैनी. राज्यपाल आहेत असीम कुमार घोष. हरियाणामध्ये विधानसभेची सदस्य संख्या आहे 90. लोकसभा सदस्य आहेत 10. राज्यसभा सदस्य 5 आहेत. राज्य फूल आहे त्यांचं कमळ. आणि राष्ट्रीय उद्यान आहेत 2, सुलतानपूर आणि काले सरार. सुलतानपूर व काले सरार लक्षात ठेवा. आणि हरियाणा जो राज्य आहे, या हरियाणा राज्याची सीमा ही पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश यांना लागलेली आहे. आणि जी चंदीगड आहे ती या ठिकाणी आहे चंदीगड. लक्षात ठेवा, हरियाणाला साधारणतः या ठिकाणी दिल्लीची पण सीमा लागलेली आहे. पुढचा प्रश्न दुसरा. नुकतेच 29व्या राष्ट्रीय वरिष्ठ ॲथलेटिक्स महासंघ स्पर्धेत, ज्याला फेडरेशन कप असंही म्हणतो आपण, यामध्ये 100 मीटरमध्ये कोणी नवा राष्ट्रीय विक्रम केलेला आहे? पूर्वी 10.10 सेकंदाचा विक्रम होता नॅशनल रेकॉर्ड, तो आता तोडलेला आहे 10.09 या सेकंदाने. त्यांचं नाव आहे गुरिंदर वीर सिंग. पर्याय क्रमांक 1 गुरिंदर वीर सिंग. लक्षात ठेवा, यांनी नुकताच इतके फास्ट पळाले की ह्यांना आपण आपल्या भारताचे हुसेन बोल्ट असंही म्हणायला सुरुवात केली. ओके, यांचा जो काही नवीन रेकॉर्ड निर्माण झाला आहे 10.9 सेकंद. लक्षात ठेवा, 10.9 सेकंद. जबरदस्त. ही जी काही स्पर्धा आहे, ही स्पर्धा तुम्ही बघितली नसेल तर अवश्य एकदा यूट्यूबवरती बघून घ्या. आणि जे काही स्पर्धेचं आयोजन आहे, ही रांची या ठिकाणी करण्यात आलं होतं, जी झारखंडची राजधानी आहे. या ठिकाणी स्टेडियम आहे बिरसा मुंडा स्टेडियम, या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलं होतं. गुरिंदर वीर सिंग यांचा संबंध कोणत्या खेळाशी आहे, असाही क्वेश्चन तुम्हाला पेपरला येऊ शकतो. 10.09 सेकंद लक्षात ठेवा. यासोबतच आणखीन काही नॅशनल रेकॉर्ड बनले या स्पर्धेमध्ये. एक आहे तर ओके, ह्यांचं नाव आहे सुदेशना हन्मा. सुदेशना हन्मा हे महाराष्ट्राचे. लक्षात ठेवा, महाराष्ट्राचे असतील तर अत्यंत महत्त्वाचं पेपरला बनून जातो तुम्हाला. 100 मीटर 100 मीटरमध्ये महिलांमध्ये यांचा रेकॉर्ड बनलेला आहे 11.56 सेकंदाचं. म्हणजे भारतातील सर्वाधिक वेगवान महिला जरी म्हटलं तर काही हरकत नाही. ओके, 11.56 सेकंदामध्ये त्यांनी फर्स्ट पोझिशन जे आहे गोल्ड मेडल त्यांनी मिळवलेलं आहे. हे महाराष्ट्राचे तर याहून आणखीन सोन्याहून पिवळं आहे. लक्षात ठेवा, IMP सुदेशना हन्मा. आणि अजून एक रेकॉर्ड बनलं तो म्हणजेच 400 मीटरचं. ओके, 400 मीटरचं जो काही रेस होती ह्याच्यामध्ये विशाल टिके हिने एक नवीन रेकॉर्ड निर्माण केला आहे. आणि ते रेकॉर्ड आहे फक्त आणि फक्त 44.98 सेकंदमध्ये. 400 मीटरचं 44.98 सेकंदामध्ये रेकॉर्ड आहे. कुणाच्या नावानं? विशाल टिके यांच्या नावानं. अजून एक आहे नॅशनल रेकॉर्डच बनलं साधारणतः पुरुषांच्या. ओके, हेक्टॉलॉनमध्ये. पुरुषांचं डेक्थॉलॉन साधारणतः डेक्थॉलॉनमध्ये जो 80.57 पॉईंट्स एवढे गुण मिळवणारे पहिले जे काही प्लेयर बनले तर त्याचं नाव आहे तेजस्विन शंकर. तेजस्विन शंकर यांना 80.57 ओके, जस्ट 80.57 कळालं. जो आपल्या बुलेटचा नंबर आहे तो देखील 80.57 आहे. आणि आपला जो काही 4 व्हीलरचा नंबर आहे तो देखील 80.57च आहे. जस्ट आठवलं म्हणून सांगितलं. चलो, काय हरकत नाही. नॅशनल रेकॉर्ड एवढे पॉईंट साधारणतः त्यांच्या त्यांना भेटलेले आहेत.
गोल्ड मेडल तेजस्विन शंकर. डेक्थलॉन हे त्यांचं स्पर्धा आहे. चलो पुढचा प्रश्न तिसरा. नुकतेच खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने जीवन मोबाईल ॲप्लिकेशन व शतायू नावाचे एक डॅशबोर्ड लॉन्च केलं आहे? हे दोन जीवन आणि शतायू हे कशासाठी आहेत? हे ज्येष्ठ नागरिकांसाठी लॉन्च केले. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, पर्याय क्रमांक 3. त्याचे मंत्री आहेत डॉक्टर वीरेंद्र कुमार. डॉक्टर वीरेंद्र कुमार. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय लक्षात ठेवा. कशासाठी ते हे आहेत जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत ना यांच्यासाठी आहेत. ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी तर यांना जे काही सरकारी योजना असतील, आरोग्य सेवा असतील, सामाजिक जे काही उपक्रम असतील, या सर्वांची माहिती मिळवण्यासाठी जीवन नावाचा जो काही मोबाईल ॲप आहे ते लॉन्च केलं आहे आणि वृद्धांची काळजी घेणाऱ्यांसाठी शतायू डॅशबोर्ड विकसित करण्यात आलं आहे. शतायू कोणासाठी आहे? जे वृद्धांची काळजी घेतात त्यांच्यासाठी आहे शतायू नावाचं डॅशबोर्ड. या ठिकाणी त्याचं जीवनचं फुलफॉर्म देखील तुम्ही वाचू शकता. जॉईंट एल्डरली एम्पॉवरमेंट व्हर्च्युअल असिस्टन्स नेटवर्क. लक्षात ठेवा. आणि जे काही शतायू याचं देखील फुलफॉर्म आहे सिनियर होलिस्टिक केअर, म्हणजे काळजी घेणाऱ्यांचे केअर असिस्टन्स अँड ट्रेनिंग फॉर युअर युटिलिटी. हे दोन्ही पण येतं. लक्षात ठेवा. मंत्रालय आहे केंद्रीय सामाजिक व न्याय मंत्रालय. पुढचा प्रश्न चौथा. नुकत्याच खालीलपैकी कोणत्या देशातील इमजिंगक पीस पार्कमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी भारतीय सैनिकांना आदरांजली वाहण्यासाठी एका युद्ध स्मारकाचे उद्घाटन केलेलं आहे? हे तर भारताचे केंद्रीय संरक्षण मंत्र्याचे मंत्री राजनाथ सिंग आणि दक्षिण कोरियामध्ये त्यांनी या युद्ध स्मारकाचं उद्घाटन केलेलं आहे. लक्षात ठेवा. दक्षिण कोरिया याचे प्रमुख आहेत ली जे म्यांग. ली जे म्यांग किंवा ली जे मुंग म्हणतो आपण. हे प्रमुख दक्षिण कोरियाचे. दक्षिण कोरियाची राजधानी आहे सिओल. सिओल शांतता पुरस्कार देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला आहे. दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया जबरदस्त देश आहेत. यांच्या दरम्यान 38 अंशाची सीमारेषा देखील आहे, हे विसरू नका. 38 अंश सीमारेषा उत्तर कोरिया दक्षिण कोरियाच्या दरम्यान आहे. उत्तर कोरियाचे प्रमुख कोण असतील? त्यांचं नाव आहे किम जोंग उन. आणि हे आदरांजली वाहिली आहे इमजिंगक पीस पार्कमध्ये दक्षिण कोरिया. आणि याच ठिकाणी दक्षिण कोरियामध्ये एक युद्धकाळातील उल्लेखनीय सेवेची दखल घेऊन एक व्यक्ती येतं कर्नल ए जी रंगराज. कर्नल ए जी रंगराज यांचे भाचे येतं. यांचे भाचे नाव सुश्री कल्पना प्रसाद. कल्पना प्रसाद यांना याच ठिकाणी कोरियन युद्ध वीर प्रमाणपत्र देखील प्रदान करण्यात आलं आहे 26/2026. 2026चे कोरियन युद्धवीर प्रमाणपत्र यांना देण्यात आलं आहे मंत्र्यांच्या हस्ते, राजनाथ सिंग यांच्या हस्ते. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा. स्टार लावा. 2 स्टार लावले तर काही हरकत नाही. नुकतेच रॉयल सोसायटीच्या 366 वर्षांच्या इतिहासात फेलोशिप मिळवणाऱ्या दुसऱ्या भारतीय महिला शास्त्रज्ञ कोण बनलेले आहेत? रॉयल फेलोशिप जी आहे सोसायटी आहे ही ही आहे 1660ची. 1660ची संस्था आहे रॉयल सोसायटी. कुठलं हे लंडन UK आहे. लक्षात ठेवा. युनायटेड किंगडम लंडनची आहे. आणि याच्यामध्ये महिला शास्त्रज्ञ दुसऱ्या बनले तर त्यांचं नाव आहे सौम्या स्वामीनाथन. पर्याय क्रमांक 1. सौम्या स्वामीनाथन. हे कोण येतं? हे येतं डॉक्टर MS स्वामीनाथन यांच्या कन्या MS स्वामीनाथन. MS स्वामीनाथन लक्षात ठेवा. आणि विशेष काय माहिती आहे का? विशेष म्हणजे MS स्वामीनाथन यांनाही रॉयल सोसायटीचं फेलोशिप मिळालेलं होतं. आणि पिता आणि पुत्री म्हणजेच वडील आणि मुलगी अशा दोन्ही याच्या दोघांनाही हा रॉयल सोसायटीचा फेलोशिप मिळणार आहे. ते पहिली जोडी आहे, हे विसरून चालणार नाही. पहिले भारतीय वडील आणि मुलगी दोघांनाही भेटलेलं आहे. आणि अच्छा, हे दुसऱ्या महिला असतील. पहिले कोण असतील? पहिल्यांचं नाव आहे गगनदीप कांग. असा पुरस्कार मिळणारी पहिली भारतीय महिला शास्त्रज्ञ आता गगनदीप कांग. लक्षात ठेवा. रॉयल फेलोशिप. या ठिकाणी सगळी माहिती दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माजी मुख्य शास्त्रज्ञ डॉक्टर सौम्या स्वामीनाथन IMP. लक्षात ठेवा. आणि पहिले कोण असतील? गगनदीप कांग. हा विज्ञान या क्षेत्रातील जगातील सर्वोच्च सन्मानापैकी एक सन्मान मानला जातो. आणि ज्यांनी आपला अजून ईबुक घेतला नसेल नक्कीच ईबुक घ्या. एप्रिल महिन्याचं आणि 3 महिन्याचं साधारणतः जानेवारी ते एप्रिल महिन्याचे ईबुक आहे फक्त 20 रुपयाला. ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तर नक्कीच या QR कोडवरती स्कॅन करा. या नंबरला WhatsAppला मेसेज करा.
बघूयात पुढचा प्रश्न. नुकतेच सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल खालीलपैकी कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान, त्याचं नाव आहे ऑर्डर ऑफ मापुंगुबे, ऑर्डर ऑफ मापुंगुबे, हे प्राध्यापक सलीम अब्दुल करीम व प्राध्यापक कीर्तन धेडा या दोन भारतीयांना भेटलेला आहे. त्यामुळे हा क्वेश्चन महत्त्वाचा बनतो. मात्र हे कोणत्या देशाचं असेल, हा देश आहे दक्षिण आफ्रिका, पर्याय क्रमांक 3. दक्षिण आफ्रिका लक्षात ठेवा. ओके, दक्षिण आफ्रिकेचे प्रमुख कोण असतील? सिरिल रामापोसा. सिरिल रामापोसा यांच्या नेतृत्वाखाली हा जो पुरस्कार, तो पुरस्कार भारतीय व्यक्तींना देण्यात आला. त्यांचं नाव लक्षात ठेवा, प्राध्यापक सलीम अब्दुल करीम आणि कीर्तन धेडा. जो दक्षिण आफ्रिका आहे हा आफ्रिका खंडातील सर्वात दक्षिणकडे येतो, म्हणून त्याला आपण दक्षिण आफ्रिका असं म्हणतो. आणि दक्षिण आफ्रिकेची राजधानी काय असेल तर ते प्रिटोरिया, प्रिटोरिया, ब्लोम फाउंटेन आणि केप टाऊन असे 3 राजधानी आहेत, लक्षात ठेवा. एक आहे ब्लोम फाउंटेन, रिपीट करतो, प्रिटोरिया, केपटाऊन आणि ब्रॉम फाउंटेन, हे 3 राजधान्या दक्षिण आफ्रिकेच्या आहेत. दक्षिण आफ्रिकेचे सर्वात दक्षिणेकडे जे टोक आहे त्याला आपण केप ऑफ गुड होप असं म्हणतो. आसेचे भूशीर, मराठीमध्ये याला म्हणतात आसेचे भूशीर. आणि विशेष काय माहिती आहे का, दक्षिण आफ्रिकेमध्ये आतमध्ये परत 2 देश येतात. एक आहे ई स्वातिनी, दुसरा आहे लेसोथो. लेसोथो आणि ई स्वातिनी हे स्वतंत्र देश आहेत बरं का, मात्र हे येतात कुठं? दक्षिण आफ्रिकेमध्ये येतात. दक्षिण आफ्रिकेतील गवताळ मैदानी प्रदेशाला काय म्हणतात? तर ह्याला म्हणतात वेल्ड. वेल्ड असं म्हटलं तर गवताळ मैदानी प्रदेशाला दक्षिण आफ्रिकेमध्ये. नेक्स्ट पुढचा प्रश्न 7वा. नुकत्याच क्वाड, QUAD क्वाड म्हणतो आपण, या क्वाड संघटनेच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक 2026 मध्ये कोणत्या ठिकाणी पार पडलेला आहे? क्वाड संघटनेची बैठक नुकतंच भारतामध्ये पार पडली आणि भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी याचं अध्यक्षपद भूषवलं. कुठं? तर नवी दिल्ली या ठिकाणी, पर्याय क्रमांक 2. नवी दिल्ली. क्वाड, क्वाड जी संकल्पना आहे ती संकल्पना 2007 मध्ये जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी दिलेली होती ही संकल्पना. क्वाड ही संकल्पना, याच्यामध्ये 4 देश येतात. 4 देश कोणते कोणते असतील? एक आपला भारत आहे, दुसरा आहे जपान, तिसरा आहे अमेरिका आणि चौथा आहे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया, भारत, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया 4 देश येतात क्वाडमध्ये. आणि हे सर्व देश मिळून एक युद्धाभ्यास देखील साजरा करतात, त्याचं नाव आहे मलबार. मलबार युद्धाभ्यास क्वाड देशच करतात, लक्षात ठेवा. नवी दिल्ली या ठिकाणी पार पडले. तर नवी दिल्लीमध्ये नुकतेच काही दिवसापूर्वी जे काही परिषदा पार पडल्यात त्यांच्यावरती एक नजर आपण टाकूयात. ओके, भारतातील पहिल्या राष्ट्रीय परिषदेमध्ये भारतातील पहिला आध्यात्मिक विज्ञान अभ्यासक्रम सुरू करण्यात आलाय नवी दिल्ली या ठिकाणी. भारतातील पहिले पोर्टेबल MRI मशीन एम्स नवी दिल्ली या ठिकाणी लॉन्च करण्यात आले. ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस संमेलन 2026चे आयोजन दिल्ली या ठिकाणी करण्यात आलं होतं. 22व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2026चे आयोजन दिल्ली या ठिकाणी करण्यात आलं आहे. 5 ते 6 मे 2026 रोजी 2 दिवसीय दुर्मिळ आजारांवरील राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं नवी दिल्ली या ठिकाणी. भारताच्या पहिल्या राष्ट्रीय नेत्ररोग संशोधन केंद्राचे आयोजन नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलं आहे. शासकीय व प्रशासकीय महिला अधिकाऱ्यांचं मराठी साहित्य संमेलन पार पडलं दिल्ली या ठिकाणी. ब्रिक्स अकॅडमिक फोरमचे उद्घाटन करण्यात आलं दिल्ली या ठिकाणी. 9वे भारत आंतरराष्ट्रीय जलसप्ताह 2026चे आयोजन करण्यात आलं नवी दिल्ली या ठिकाणी. आणि 4थ्या भारत आफ्रिका मंच शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आलं नवी दिल्ली या ठिकाणी. पुढचा प्रश्न 8वा. नुकत्याच खालीलपैकी कोणाच्या उपस्थितीत टीबी मुक्त मुंबई अभियानाचे शुभारंभ करण्यात आलेलं आहे? टीबी मुंबईला टीबी फ्री करण्यासाठीचं हे काही शुभ अभियान आहे. हे शुभारंभ करण्यात आला महाराष्ट्राचे सध्याचे असलेले राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते, पर्याय क्रमांक 3. जिष्णुदेव वर्मा हे महाराष्ट्राचे 22व्या क्रमांकाचे कोण असतील तर राज्यपाल आहेत, गव्हर्नर आहेत. ओके, 22व्या क्रमांकाचे राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा, जे आहेत कुठले प्रॉपर? हे त्रिपुरा राज्याचे आहेत. यापूर्वी हे तेलंगणा राज्याचे राज्यपाल म्हणून देखील काम केले आहेत. टीबी हारेगा देश जितेगा, संपूर्ण देश पातळीवरती टीबी मुक्त भारत देखील अभियान सुरू झालं आहे, लक्षात ठेवा. ओके, टीबी ज्याला आपण काय म्हणतो, क्षयरोग असं म्हणतो. आणि क्षयरोग निर्मूलनाचं लक्ष 2025 पर्यंत ठेवलं होतं भारत सरकारने, लक्षात ठेवा. MP आहे. टीबी हा जीवाणूमुळे होणारा आजार आहे. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलीमुळे होतो हा जीवाणू टीबी, लक्षात ठेवा. टीबी. ओके, टीबीसाठीचं आपण एक उपचार देखील वापरतो, ज्याला म्हणतो आपण डॉट्स थेरपी, DOTS. ओके, डायरेक्टली ऑब्झर्व्ड ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स,
डॉटचं तुम्हाला उपचार पद्धती लक्षात ठेवा. ही डॉटचं डायरेक्टली ऑब्झर्व्ड ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स. डॉटचं फुल फॉर्म देखील विचारू शकतात. मुंबई लक्षात ठेवा IMP आहे. यातनी सगळी माहिती दिलेली आहे. टीबी मुक्त मुंबई अभियान सुरू करण्यासाठी ओके मंगळवारपासून हा साधारणतः 11 वाजता सुरू झाल्यास धारावी आणि सायन येथे. या ठिकाणी यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजेच मुंबईचे महापौर होतं ऋतू तावडे, उपमहापौर होतं संजय घाडी आणि महानगरपालिका बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त बनले तर अश्विनी भिड्या. ओके अश्विनी भिडे यांच्या उपस्थितीत धारावी येथील एकनाथराव गायकवाड नगरी आरोग्य केंद्रामध्ये सुरू झालेलं आहे. 3 व्यक्ती देखील लक्षात ठेवा हे ऋतू तावडे, संजय घाड आणि अश्विनी भिडे. आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेची पहिली महिला आयुक्त कोण असतील? अश्विनी भिडे आहेत. आणि मुंबई महानगरपालिकेची पहिली महिला महापौर येतं ऋतू तावडे. पुढचा 9वा प्रश्न. दरवर्षी आंतरराष्ट्रीय बेपत्ता बालदिन हा कधी साजरा केला जातो? हा तर महत्त्वाचा बेपत्ता बालदिवस आहे. म्हणजेच जेवढेही मुलं असतील ते बेपत्ता झालेले असतील त्यांना शोधून त्या मुलांबद्दल जागृती निर्माण करणं, त्यांना सन्मान देणं यासाठीचा हा जो काही दिवस आहे तो दिवस साजरा करतो आपण दरवर्षी 25 मेला. पर्याय क्रमांक 1. 25 मे लक्षात ठेवा. जेव्हा हा दिवस 1983 मध्ये कोणाच्या स्मरणार्थ चालू करण्यात येत असेल. 1983 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन होते. रोनाल्ड रेगन यांनी त्यावेळेस न्यूयॉर्क शहरामध्ये बेपत्ता झालेला एक 6 वर्षाचा मुलगा होता इटन पॅट्स नावाचं. ह्याचं दुःखद निधन झालं. त्याच्या स्मरणार्थ जो आहे ना हा दिवस त्यावेळेस त्यांनी सुरुवात केलं. साधारणतः आपण करू म्हणून आणि 2001 मध्ये हा जो काही दिवस आहे तो साजरा करण्यात येऊ लागला. 2001 पासून. लक्षात ठेवा 1983 मध्ये रोनाल्ड रेगन. बस एवढं लक्षात ठेवा की बेपत्ता बालदिवस कधी असतो तर तो असतो 25 मेला. म्हणजे की मे महिन्यातील दिवस आहेत त्यांच्यावरती अगदी छान पद्धतीने आपण एकदा रिव्हिजन करून घेऊयात. 1 मेला असतो जागतिक कामगार दिवस किंवा महाराष्ट्र दिन. 2 मेला असतो जागतिक ट्युना दिवस. 3 मेला आहे जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन किंवा आंतरराष्ट्रीय बिबट्या दिवस. 4 मेला आहे आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन. 5 मेला पोर्तुगीज भाषा दिवस. 7 मेला असतो जागतिक ॲथलेटिक्स दिन. 8 मेला आहे जागतिक रेडक्रॉस दिन किंवा जागतिक थॅलेसेमिया दिवस. 11 मेला आहे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन. 12 मेला असतो आंतरराष्ट्रीय नर्स दिवस. 14 मेला संभाजी महाराजांची जयंती असते. 15 मेला आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन. 16 मेला असतो राष्ट्रीय डेंग्यू दिवस. एडिस इजिप्ती या डासामुळे डेंग्यू हा आजार होतो. 17 मे ला असतो जागतिक उच्च रक्तदाब दिन. 18 मेला आहे जागतिक एड्स लसीकरण दिन किंवा जागतिक संग्रहालय दिन. 20 मेला आहे जागतिक मधमाशी दिवस. 21 मेला असतो राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन किंवा आंतरराष्ट्रीय चहा दिन. 22 मेला आहे जागतिक जैवविविधता दिवस. 23 मेला असतो जागतिक कासव दिन. 24 मेला स्किझोफ्रेनिया दिवस असतो आणि 25 मेला असतो आंतरराष्ट्रीय बेपत्ता बाल दिवस. अंतिम 10वा प्रश्न महत्त्वाचा. नुकतेच लॉन्च करण्यात आलेली स्वदेशी बनावटीची भारतीय नौदलाची पहिली नेक्स्ट जनरेशन ऑफशोअर पेट्रोल वेसल ज्याला आपण NGOPU म्हणतो आपण याचे नाव काय ठेवण्यात आलेलं आहे? हे महत्त्वाचं आहे. सम्राट अशोक यांच्या कन्येच्या नावावरून हे ठेवण्यात आले. त्यांची कन्या होत्या संघमित्रा. पर्याय क्रमांक 4 संघमित्रा लक्षात ठेवा. हे आपण इतिहासामध्ये देखील वाचलेलं आहे. साधारणतः बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी सम्राट अशोकाने श्रीलंकेमध्ये पाठवलेलं होतं. ओके आणि अच्छा हे कोणी बनलेलं आहे? हे मला GRSCनं. GRSC. GRSC म्हणजे कोण? गार्डनर रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनिअरिंग लिमिटेड जी कोलकाता या ठिकाणी हे बनवण्यात आलेलं आहे. भारतीय नौदल आणि भारतीय नौदलाचे नवीन प्रमुख बनलेत. भारतीय जे नौदल आहे भारतीय नौदलाचे नवीन प्रमुख जे 1 जूनपासून साधारणतः होणार आहेत. यांचं नाव काय असेल हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. भारतीय नौदलाचे नवीन प्रमुख कोण बनलेले आहेत? आणि सध्या येतं दिनेश कुमार त्रिपाठी. DK त्रिपाठी म्हणतो आपण. भारतीय नौदल दिवस कधी असतो? 4 डिसेंबरला आहे. भारतीय नौदल दिवस असतो 4 डिसेंबरला. शन नो वरुण हे याचे ब्रीद वाक्य आहे. हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. ज्यांना कोणाला बॅच लावायचे असेल साधारणतः नवीन जी बॅच आहे ही बॅच सोलापूरमध्ये सुरू होते 11 तारखेपासून 11 जूनपासून. नवीन बॅचला ॲडमिशन घ्यायचं असेल तर घेऊ शकता. काही हरकत नाही. शून्यापासून तयारी जर तुम्हाला करायचं पोलीस भरतीची तयारी करता असेल खास करून तुम्ही ही बॅच ग्राउंड प्लस लेखी या दोन्ही साठीची पण तयारी तुम्ही करू शकता. या ठिकाणी नंबर आहेत. या ठिकाणी अधिक माहितीसाठी कॉल करून विचारू शकता फी वगैरे. चलो काल सकाळच्या जे काही चालू घडामोडीचे लेक्चरचे प्रश्न आहेत त्यांच्यावरती एक नजर आपण टाकूयात रिव्हिजन म्हणून. नुकतेच ऑइल इंडिया लिमिटेडने कोणत्या राज्यातील दांडेवाला फील्डच्या उथळ सानू फॉर्मेशनमध्ये एका नवीन उच्च गुणवत्तेच्या नैसर्गिक साठ्याचा यशस्वीपणे शोध लावला आहे? हे आहे राजस्थान.
नुकतेच UN मिलिटरी जनरल ॲडव्होकेट अवॉर्ड 2000 जनरल ॲडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कार 2025ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? मेजर अभिलाषा बराक. दरवर्षी स्किझोफ्रेनिया दिन कधी साजरा केला जात असतो? तो असतो 24 मेला. नुकतेच NCDXने कोणत्या ठिकाणी भारताचा पहिला हवामान डेरिव्हेटिव्ह करार सुरू केला आहे? मुंबई या ठिकाणी. नुकतेच अजय कुमार यांना कोणत्या देशात भारताचे उच्च आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? हा देश आहे युगांडा. दरवर्षी जागतिक कासव दिन हा कधी साजरा केला जात असतो? तो असतो 23 मेला. नुकत्याच महिला हिंद केसरी 2026ची विजेती कोण असतील? काजल डोचक हरियाणाचे आहेत. वर्ष 2027 पर्यंत भारतातील पहिली एअर ट्रेन कोणत्या विमानतळावर धावणार आहे? हे आहे दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ. नुकतेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी शिर्डीतील संरक्षण उत्पादन संकुलाचे उद्घाटन केले. तसेच पहिल्या 300 किलोमीटर पल्ल्याच्या रॉकेट लॉन्चर प्रणालीचा हिरवा झेंडा दाखवला. त्याचे नाव काय असेल तर ते आहे सूर्यास्त्र. आणि नुकतेच आशियाई उत्पादकता संघटनेच्या 68व्या बैठकीचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे? हे आहे नवी दिल्ली या ठिकाणी. हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी जाता जाता द्यायचं आहे. नुकतेच आलेल्या सरकारी आकडेवारीनुसार भारतात सर्वाधिक गूळ उत्पादक राज्य कोणते आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्कीच उत्तर द्या. याचं उत्तर आपण उद्या सकाळच्या लेक्चरमध्ये साधारणतः बघणार आहोत. आणि ज्यांनी आपलं अजून अनुभवश्रीचं ॲप आहे इन्स्टॉल केलं तर नक्कीच इन्स्टॉल करून ठेवा. या ठिकाणी स्कॅन करून या ठिकाणी तुम्हाला स्पेशल जीकेची बॅच देखील आहे 510 रुपयाचे. खूप मस्त शून्यापासूनची बॅच या ठिकाणी मी डिझाईन केलेली आहे. इतिहास, भूगोल, विज्ञान वगैरे सगळं तुम्ही बघून घेऊ शकता. त्याला तुम्ही नक्कीच जॉईन करा. आणि जे आपलं अनुभवश्रीचं टेलिग्राम चॅनल आहे त्याला पण तुम्ही नक्कीच जॉईन करू शकता. आणि इंस्टाग्रामची पेज आहे ह्याला पण तुम्ही नक्कीच फॉलो करून ठेवू शकता या ठिकाणी स्कॅन करून. ओके, चला. इथं शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मनापासून. एकदा शेअर करा, तुमच्या मित्रापर्यंत लाईक करा जर व्हिडिओ आवडला असेल तर. आणि तुम्ही जर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा. भेटूयात उद्या सकाळच्या 6 वाजताच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी. थँक्यू. जय हिंद.